शिवजयंतीनिमित्त आम्ही जिल्हा परिषद मार्कीचे विद्यार्थिनी शिवरायांचे जीवनचरित्र सादर करत आहोत. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. अहिल्यानगरचा निजामशहा व विजापूरचा आदिलशहा यांना जनता कंटाळून गेली होती. शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. माझे नाव चक्रधर. मी महानुभाव पंथ स्थापित केला आणि लीलाचित्र हा ग्रंथ लिहिला. मी संत ज्ञानेश्वर. माझे गाव अभिगाव. निवृत्तीनाथ देव मुक्ताबाई ही माझी भावंडे. मी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. माझी आळंदी येथे समाधी घेतली. जे कारंजे गांजे त्यासी म्हणजे आपुले तोची साधू ओळखावा, देव त्याची जाणावा हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवणारे संत तुकाराम महाराज देवगावचे राहणारे. संत नामदेव यांचे गाव नरसी. त्यांनी अभंग लिहिले. त्यांचे अभंग शीख लोकांच्या गुरुग्रंथात साहेब ग्रंथात आहेत. जय जय रघुवीर समर्थ. मी रामदास स्वामी. माझा जन्म जाग या गावी झाला. माझे मूळ नाव नारायण. मी दासबोध हा ग्रंथ लिहिला. ठिकठिकाणी हनुमानजीची मंदिर उभारली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयार. यानंतर कर्तबगाव घराण्याचा काळ सुरू झाला. सुलतानांच्या पदरी अनेक मराठी सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावडीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. शिवरायांचे मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या जाधवांची मुलगी. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे घराणे हे पराक्रमी ठरले. भोसले घराण्यात जिजाबाई यांचा विवाह शहाजीराजांशी झाला. आदिलशहा आणि शहाजीराजांना संरक्षण हा किताब दिला. शहाजीराजांच्या वाट्याला धापडीचे आयुष्य आले. त्यांनी जिजाबाईला शिवनेरी किल्ल्यावर ठेवले आणि तो शिवजन्माचा दिवस उगवला. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. शिवाजी देवींच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. जिजाबाईंनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. शिवरायांच्या सोबतीला म्हणजेच गरीब मावळ्यांची मुले. शिवरायांचे युद्धकलेचे शिक्षण दादाजी कोंडदेव यांनी दिले. गरीब मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत केली. तोरणा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. किल्ला खूप मोठा. शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले. याच किल्ल्यावर पुढे प्रचंडगड असे नाव देण्यात आले. भवानी मातेच्या आशीर्वादाने राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. शिवरायाच्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काजीत पडला. सांगा, कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला? शिवाजी? कुठला शिवाजी? मी तर त्याला जिवंत कैद करून आणेन. तसा न सापडला तर मी त्याला ठार मारून आणेन. अफजल खान मोठ्या हेतीने महाराष्ट्रावर चालून आला. शिवरायाच्या साधनेवरून प्रतापगडावर अफजल खान व शिवाजी यांची भेट ठरली. शिवरायांनी खतवाग नखेही घातली. आव शिवाजी, गले मिलो. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात अहंकार उडला. शिवरायाचा नाश करण्यासाठी सिद्धी जोहर महाराष्ट्रात आला. त्याने पन्हाळगडाला वेढा घातला. आपापली कामे नीट करा. आई भवानी यश देणार आहे. पण समजा काही बरे वाईट झाले तर संभाजी महाराजांना गाडीवर बसवा, स्वराज्य वाढवा. बाजी वेळ आणि बाणीची आहे. आपण शत्रूला तोंड देऊया. महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशालगडाकडे जा. मी उरलेले सैनिक घेऊन खिंडीत उभा राहतो. तुम्ही निर्धास्तपणे जा. आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचा आवाज होईल. मग ताबडतोब तुम्ही खिंड सोडून निघून या. शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवली. तोफेचा आवाज कानी पडताच बाजीप्रभू धारातीर्थी पडले. धान्याची स्वामी भक्ती नंतरच गोवणखिंड पावनखिंड या नावाने अजरामर झाले. यानंतर 5 एप्रिल 1663 मध्ये
यानंतर 5 एप्रिल 1663 मध्ये शिवरायांनी लाल महालाल या इस्तेकाराचे बोट एक शिवरायांनी सुरतेवर छापा घातला. त्यामुळे औरंगजेब बादशाह चिडला. मिर्झा राजे जयसिंग या दोघांना महाराष्ट्रात पाठवले. 1664 मध्ये शहाजी महाराजांचे निधन झाले. जयसिंगने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला आणि या काळात शिवरायांनी आग्रा बादशाह भेटण्यास कबूल केले. जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय आग्र्याला संभाजीराजेसोबत गेले. बादशहाचा 50वा वाढदिवस होता. शिवरायांना मागील रांगेत उभे करून बादशहाने महाराष्ट्राच्या राज्याचा अपमान केला. अपमान झाल्यामुळे शिवाजी महाराज तेथून रागाने निघून आले. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद केले. औरंगजेबाकडे शिवाजी महाराज मला महाराष्ट्रात जाऊ द्या असं औरंगजेबाकडे करत होते, परंतु त्याची काही सुटका होम नव्हती. मग शिवरायांनी आजारी पडण्याचे सोंग केले. शिवरायांसोबत संभाजीराजे, हिरोजी फर्जत व मदारी मेहतर होते. शिवरायांनी आजारी पडण्याचे सोंग केले. बरे वाटावे म्हणून साधूंना मिठाईचे पेटारे पाठवायची विनंती बादशहाने मंजूर केली. पहारेकरी पेटारे उघडून पाहण्यासाठी कंटाळले. एके दिवशी शिवरायांनी आपल्या हिरोजीला आपल्या जागी झोपवले व मदारीस पायचे पद बसवले. शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यात बसून पसार झाले. इकडे हिरोजी व मदारी महाराजांच्या औषधालयात जातो असे सांगून तेथून निसटले. संभाजीराजांना मथुरेत ठेवून शिवराय रायगडावर पोहोचले. 1666 मध्ये बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवराय स्वराज्यात परत आले. कोंढाणा किल्ला अजूनही मुघलांकडे होता. शुभा कोंढाण्यासारखा बंकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. उमरटे गावाचे तानाजी मालुसरे हे शिवरायांचे साथीदार. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची गडबड सुरू होती. तानाजी जेव्हा शिवरायांना पत्रिका देण्यासाठी निघाले तेव्हा शिवरायांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी जात असल्याचे सांगितले. शेलार मामा, तुम्ही लग्नाची उरकून घ्या. आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही कोंढाण्याच्या कामगिरीवर जात आहोत. महाराज, तानाजी जिवंत असताना जीवावरच्या कामावर आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं. कोंढाणा उदेभार हा किल्लेदार होता. तानाजी गडा चढून जाण्याचा बेत केला, पण त्या सूर्याजी म्हणाले सूर्याजी तानासारखे लढत होते, पण त्यांची ढाल तुटली आणि ते परतच पावडे पळू लागले. मग सूर्याजी म्हणाले, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आणि तुम्ही भागोबाईसारखे पडता. मावळे परत फिरले. मावळ्यांनी कोंढाणा जिंकला. ही घटना 1670 मध्ये घडली. पण गड आला, पण सिंह गेला. या गडाचे नाव सिंहगड देण्यात आले. रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पूर्वताच झाली. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. राजधानीसाठी रायगडाची निवड झाली. सोन्याचे रत्नजडित सिंहासन तयार करण्यात आले. राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावर 7 जून 1674 मध्ये जिजाबाईंचं निधन झालं. त्यानंतर शिवरायांनी आपला भाऊ व्यंकोजी यांची गोळकोंड्याला जाऊन भेट घेतली. महाराजांनी 30-35 वर्षे सतत कष्ट केले, पण 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांनी जगाचा निरोप घेतला.